गुड मॉर्निंग फ्रेंड्स, वेलकम टू द न्यू व्लॉग. तर नाश्ता बनवणं चालू आहे माझ्यासाठी खास करून, कारण की या दोघींचा चहा वगैरे ऑलरेडी पिऊन झालाय. मी आता पिणार आहे चहा आणि त्यासाठी माझ्यासाठी पूजा खास बनवतीये. नाव सांग. मिठाचा पराठा. तेल मिठाचा पराठा. इथे तेल, इथे मीठ आणि मसाला. बोल. तुला साखर देते, साखरेचा पराठा देते. नको, मला नको. मला पण नको. ठीक आहे. पाणी सुटलं तोंडाला. आणि त्यात पूजाने आज तू काळी रांगोळी का काढली रे? म्हणजे काय? अरे सफेद रांगोळी संपली म्हणून ती काळी अच्छा, मला वाटलं पाडवा येतं म्हणून ते ब्लॅक कलरचं असतं म्हणून ते तुम्हाला दाखवतो. छान दिसते ना पण. नाही ते होते ना. पुसू नको. ती काय केलंस तुम्ही? बाहेर गेलेलो त्याच्यावरती परत पीठ लावलंस मग? दुमडलं. अच्छा, दुमडून मग ह्याला परत लाटायला लागेल. बोल. ते मला हट्ट तुला दुसरी आणते मी नवीन वाली तुझ्या साईजची. ती आता मी काम करते इथे, ती कशाला तू घेते? नाही, थांब जरा, माझं झाल्यावर घे. बेटा तुझ्या खेळण्यातली आहे ना. मी जर चहा प्यायला बसलोच होतो तर एक कोणीतरी अटॅक केलं त्यावरती पायरेट्सनी आणि स्वतः कब्जा केला आता त्यात. आणि ते मम्मानी बनवलेला मस्तपैकी तेल मिठाचा पराठा. त्याबद्दल मी चहामध्ये चपाती गोल रोल करून बुडवून आम्ही खूप खाल्ली तर मस्त लागायचं. बट पहिल्यांदा मी खातो तेल मिठाचा पराठा. काय चक्कर लागला? मस्त झाला. मम्माला बोल छान झाला. मम्माला बोल छान झालंय. मम्माला बोल छान झालंय असं अप्रिशिएट करायचं. मम्मा अप्रिशिएट करायचं असं समजलं. म्हणजे त्यांना छान वाटतं आपण मेहनत केली आणि त्याला कोणी तारीफ करतं म्हणजे छान वाटतं असं म्हणून मम्माला सांगायचं कधी पण काय पण खाल्ल्यावरती. ओके. काय तू नीट बोल. आता ना मी 3 बोटांनी फटके देईल तुला. आता नीट बोल. जीप स्ट्रेट करून बोल. आणि तोतलं बोलणं बस झालं. आता मोठी झाली आहे तू. बोल आता काय बोलत होती? तरी तेच चालू आहे. मला बस स ट नाही स गिळ. लवकर खाते. लवकर खा तोंडातलं. ते पी काय पण कर पण स व्यवस्थित बोल. बोल. मग इथे बघ साप कसा करतो. हवा कशी निघते टायर मधली. हा मग बोल स. परत हवा काढ. कुकरचा आवाज कसा येतो. स. करता करता स बोल. करता स बोल. फूक कशी मारतो आपण. स. फूक मारता कर स. बस सगळं चहा केस डुबले त्या चहामध्ये. बस कर. तुला पाहिजे अजून चहा? केस पहिला साईडला कर. हा माझ्यासोबत बोल. ते साखरेवाला आहे. हा, टेस्ट करून बघ. नाही मला कशाला. टेस्ट करून बघ कसं झालंय. तरी खूप गरम आहे. भाब्याचा आलेला. तुझ्या गोड आहे यार. बाबाला द्यायचं तो गोड आहे ना. आम्हाला तू सांगतोय खाली ते गोड आहे तो फार गोड आहे. चालेल.
तर आता एक मस्तपैकी एक आपल्याला शॉर्ट्स काढायचा ब्रँड कोलॅब आहे. त्याची तयारी आज दुपार कदाचित त्याच्यातच जाईल आणि एडिटिंग मध्ये पण ते संध्याकाळ होणार आहे त्याच्यातच. बऱ्यापैकी टाइम त्याच्यातच आहे आणि मला बिलकुल डिस्टर्बन्स नाही पाहिजे बेटा, समजलं? तू टीव्ही लावून दिलाय, तुला जाऊन टीव्ही बघत बस, मध्ये मध्ये बिलकुल करू नको. आणि तू मी विसरले, मला विसरलं होतं, मला लक्षात नाही राहत, हे माझं नाहीये, हे मला नाही आवडत. काहीच नाही. चला काय करायचं स्टार्टिंगला बोल बरं. मला ब्लाऊज हात घालून यायचा हा आणि सांगायचं चल हर ब्लाऊज शिवायला, पाडव्यासाठी मला ब्लाऊज शिवायचा. मग मला पहिला तू दाखवणार ना हातात ब्लाऊज घालून हा मग तेच की मी कसं बोलले, दिसतोय, हा छान दिसतोय का ब्लाऊज, बघ थोडं मोठं वाटतंय ना, एवढं मग मला detailing शिवायला मध्ये जायचंय. सांगितलेलं. मग ते बनणार कसं की बाई फक्त ब्लाऊज घेऊन आली हातात घालून चल शिवायला. बोलणार कमी वाटतोय ना मग चल शिवायला, सॉरी मोठा वाटतोय ना मग चल शिवायला. पाडवा येतोय, मला त्याच्या अगोदर साड्या बिड्या शिवून घ्यायच्याच, म्हणजे ते ब्लाऊज वगैरेचं काम निपटायचं. म्हणजे स्टोरी बिल्डअप करायची अशी. ओके गॉट इट. चला फ्रेंड्स आपण हे काढून घेऊ. आणि आता वाजलेत किती ना, मग तुम्हाला दाखवतो किती वाजलेत आता. अच्छा घडी चालू केली यांनी, 1:12 वाजला, 1च्या ऐवजी. बघा घडी कशी लावली, लावणार आहे. ए नको तिथे कॉर्नर नाही, त्याला टेकून ठेव. जर हे पडली ना घडी 12च वाजतील बरोबर आहे. एखाद्याच्या डोक्यात बाथरूम मधून बाहेर येताना दरवाजा जर जोरात गिरात लागला तर आपण चालू करतोय. एक किती मिनिटं पुढे ठेवली आहे? 10 मिनिटं. 1 वाजून 5 पक्का पुढे ठेवली आहे ना? तर समजा 1 वाजलाय. ओके बघूया मिनिटं. किती वाजता. काल असलेच जबरदस्त भांडणं झाले आमच्या याच्यावरून. मी हिला सांगतो तू ब्लाऊज घालून मला दाखवायला आहे, असं आपण विचार करत होतो कशी बनवायची स्क्रिप्ट आहे. तर इकडे ह्यांचं वेगळंच की नाही मी हा ब्लॅकवाला टॉप घालते, ब्लाऊज घालायची गरजच नाही. ती तिची आयडिया शेअर करत होती, बट तिला पुढचं काही हे नव्हतं. तिला पाहिजे होतं स्टार्ट अशिंग घ्यायला, बट स्टोरी बिल्डअप करायला माझं म्हणणं होतं की ब्लाऊज घालून आहे मला घालायला. म्हणून तो व्हिडिओ कालच निघाला असता, पण तो झाला नाही आमच्या भांडणामुळे. आज करून घ्यायचा बिकॉज समोरच्याला पण आपण कमिटमेंट आहे की आज देईल. तसं त्यांना 2-3 दिवस आहेत अजून. 2-3 दिवस नाहीये, आजच आहे. ती आज सबमिट करून ते अप्रुव्हल हे करणार ना. मग आज तारीख काय 16 आहे ना, आज अपलोड करायची होती व्हिडिओ, आपलं डिले झालंय. आपलं डिले कारण की आम्ही 2 दिवस झालं त्याचे कोऑर्डिनेशन वगैरे ब्रँड मी पहिल्यापासून मला आहे थोडंसं त्यांचं की अरे स्वतःच त्यांना माहिती नसतं नेमकं पाहिजे काय. PDF मध्ये 10-12 स्टोऱ्या लिहून देतात, मग हे पण करायचं ते पण करायचं. एवढं पण शॉर्ट्स म्हणजे किती 1 ते 1.5-2 मिनिटाचा, बट नाही त्यांना पूर्ण कुंडली लिहून पाहिजे असते त्या ब्रँडची त्याच्यामध्ये, आणि त्यांची स्लाइड्स वेगळे आणि त्यांचे नावं वेगळे. अरे नाही यार, आम्ही शॉर्ट्स आणि रील्स आम्ही आमचे काढतो बिना कुणाच्या अप्रुव्हलच्या. आम्ही म्हणजे हजार रील्स टाकल्यात, चांगले रीच भेटतं, चांगला रिस्पॉन्स भेटतो, प्रेम चांगलं भेटतं. इथं ते येऊन असं बोलतात की आम्हाला हे टेक्स्ट पाहिजेत, हे पाहिजे, ते नाही. बोलणं, दिसणं, अपिअरन्स, त्याला इन्व्हॉल्वमेंट, ह्यानी सगळं एंगेजमेंट वाढत आहे. ब्रँड लोकांना कोण हे पडेल, ही कोर्स करून करणाऱ्यातली गोष्ट नाहीये. ही क्रिएटिव्हिटी, थॉट ऑफ माइंड आहे सगळं काय. ऐक ना, आपण जेव्हा ग्रिल बसव ना तेव्हा ना हा वाला जो पोर्शन आहे ना, हा वाला असं ते डोअर मध्ये असं ओपन करायचं असतं, तसं वाला पाहिजे. मध्ये असं चौकोन पाहिजे, तो ओपन करू शकतो. टिकली आणि कानातले. हे अशा आयडिया स्वतः टाकत जा, छान असतात. आणि एक फायदा बघा, हा समोरून ऊन येत आहे मस्तपैकी, म्हणून चेहऱ्यावरती उजेड दिसतो. मधी नाही हवंय मला कोणीच, प्लीज. त्याला तुझे बिल्लू बन. हा त्याला काय त्याला तुझं बिल्लू बन. नाही बनवून झाला अजून, व्हिडिओ अजून स्टार्टच नाही झाला. मम्मा इथं ऊन यासाठी सगळे कपडे काढून टाकते, म्हणजे अजून जरा ब्राईटनेस भेटेल आपल्याला, हेल्प होईल थोडी. कपडे आडवे येतात ते उन्हाच्या. हे असं सगळं इनिशिएटिव्ह पूजा स्वतःहून घेते, तिला समजतं या सगळ्या गोष्टी बऱ्यापैकी समजायला लागल्या है ना पूजा. बऱ्यापैकी नाही, मला सगळं समज, तुला समजत नाही. तुला फक्त मी चिडचिड केलेलीच दिसते. गेली तिथे. तर मी बाहेर बस बोललो बेटा, टीव्ही लावून दिलायचा. तर गेला 1-1 तास गेला. आता आपल्याला जायचं आता खाली, किंवा बाहेरचे थोडेफार शूट्स करायचे. मम्मी तू एकटी राहणार, माझं बाळ मोठं झालं, माझं बाळ मोठं झालंय. तू एकटी घरी राहून काय करशील बेटा? एकटी तुला घरी फोन राहून काय लावायला येतो करशील? मम्मा डॅडाला? कसं लावायचं? डॅडाचा नंबर काय, फोन नंबर? हाय माझा बाबा. सांग मम्माचा बघू. नंबर काय? सांग नंबर काय, सांग.
कोण कॉल पण नंबर काय आहे? हे होतं ना तिथे ऐक 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 बेटा, गपचूप कपडे घाल आणि पटकन चल. ऊन जायच्या अगोदर बाहेर व्हिडिओ काढायचे आहेत आपल्याला. पूजा घे तिला चला ते घरी. काय करणार आहे थांबून? केलं पाहिजे मी घर आवरशील? सगळं बघ एवढं खाली आहे, सगळं भरून टाकशील? नाही चला टाइमपास नको, चला घ्या हिला कपडे घाला पटकन. मम्मी अजून नाही गेलं. येईल तो पण टाइम येईल लवकर. जेव्हा बुग्गी एकटी थांबेल घरी आणि मी बाहेर जाऊ काय काम असेल तर ते हँडल कर. तसं हळूहळू तिला प्रॅक्टिस करवायची का? म्हणजे थोड्या वेळासाठी आम्ही बाहेर जाऊ बाहेर एकटी बसूया. तेव्हा स्मार्ट वॉच घेऊया म्हणजे ते तिला फोन बिन लावता येईल. ते स्मार्ट वॉच मला घ्यायचंय स्मार्ट वॉच. चलो काय चलो आता मगापासून तू एकटी राहणार होती, आता मी एकटा राहू? ते मास्क हो, मास्क तोंडासाठी नाही, तो नाकात धूळ जाते म्हणून त्यासाठी घेतलाय. नाक ओपन ठेवते. बेटा इथे लवकर. स्कूटीने नाहीच जाते आपण. या बाईची जिद आहे. मी तिला बोलतोय की पूजा यार मी काढून पार्क करतो स्कूटी, बट नाही. आता हिला इथे 1 तास घालवणार स्कूटी पार्क करण्याच्या ह्याच्यामध्ये. तेव्हा तरी चाव द्या, तिची जिद आहे, अजून शिकते ती तर ठीक आहे. बुगू हट देतो. पूजा पाठी चिटकली, स्कूटी चिटकली पाठी. तरी चिटकणार आहे पाठी. बुगू हट पाठून. चला बोलतोय तरी ऐकत नाही. काय केलंस तू हे? सर पकड आहे. उतर तू, उतर उतर उतरच. या साईडनी उतर. थांब 1 सेकंड, थांब 1 सेकंड, 1 सेकंड अशीच थांब. पाठी घेऊ दे. हे बघा इथून बघा पूर्ण स्कूटी घासून टाकली हिने. पाठी आहे, मी पाठी खिचतो. तो हँडल तिकडं फिरव, त्या साईडला फिरव, वॉचमॅनकडे फिरवला. तसंच पकडून ठेव. आता जा नाही, तिथंच फिरून ठेवा आणि पाठी घे. आणि तू कधीच पाठी उभा राहत जाऊ नको गाडी पाठी घेताना. आणि तोंडात तर बिलकुल घालू नको, मास्क घालते. अशीच थांब, मी गाडी बाहेर काढतो मग तू स्कूटी आतमध्ये घे परत, ठीक आहे? माझा मोबाईल कुठे आहे रे? माझ्याकडे बस रे. हे घ्या. चला निघू बाहेर आणि आता आपला शॉर्ट्स कम्प्लीट करून घेऊ आणि त्यानंतर कुठेतरी फिरायला जाऊया कार मधूनच. ओके, पहिला व्हिडिओ द्यायचा तिला बाबा. हा मग एडिट करून तिथंच करेल ना मी. तर तिथं आपण ते पार्ट होता त्याचा आणि तेव्हा याच्यामध्ये बॉल सगळे घेतलेले, थर्मोकॉल बॉलची जरूरत होती. आणि इतकी हवा येते ना आणि त्यांना उन्हातले शॉट पाहिजे. आता मला लॉजिक समजत नाही, जाऊ द्या. तर सगळा टेम्पो गाड्या येतात, सगळे बॉल बिल थोडेसे उडून गेले. आणि ते बॉल उडाल्यामुळे एक व्यक्ती खूप रडतोय बिकॉज त्याला ते बॉल खेळायला हवे होते. बॉलचा वेळ ते आतल्यात रडत बसले, आम्हाला माहीतच नाही काय झालं. ये शूज घाल, मी तुझ्या कॅप वर अशी टाकते डोक्यावर आणि इथं व्हिडिओ काढा. हा हा, मग तुला शांत शांत एकदम याच्यावर. आता काम करतोय मी, नंतर टाइम नाही तुझं. चला आता शेवटचा पार्ट आहे त्या रीलचा शॉर्टचा इथे करून घेऊ, याजू पार्कच्या इथे. कारण की इथे थोडं गाडी उभा करायला पण सावली भेटली आणि इथे थोडंसं ते सीन पण चांगला वाटेल बॅकग्राऊंड मध्ये. तुमचं नाव? योगेश. नाईस टू मीट यू योगेश. भेटून छान वाटलं. तर फायनली सगळं रेकॉर्ड करून झाले, शूट करून झाले आणि आता होता ते किती 5 टाइम दिसेल 5 वाजून 5 मिनिटं. तर दे ना बेटा मला मोबाईल. नाही का बेटा? मला सॉरी ओके बेटा, आय एम सो सॉरी. पहिले मला सॉरी लावून दे. ओके बेटा, देते मोबाईल तर दे. अरे दे फोन दे लवकर, फोन दे. थँक्यू. मम्मा तात्याला
तू चला मागे बस, मी आता देते आपण तुला. निघू खरी. मस्तपैकी नाही बोलता येणार. या टायमाला थोडासा जास्तच वेळ लागलाय. गाडी इकडे का आणलीस? जाऊ, इथून जवळ आहे ना घर. लॉंग कट कसं कसं पकडले रे, कसं पकडलंय? असा पकडलाय. ते नीट पकड ना. आता हात सरळ करू शकतेस तू. बघितलं किती माझ्यावरती दादागिरी करतोय आणि तुम्ही लोक बोलता की पूजा फक्त त्याच्यावरती काय चिडचिड करत असते आणि काय बोलतात अजून स्वतःच चालवते. हा, स्वतःच ते खरंच चालवते. चालवते पण मोठ्याने. आता ह्याने किती मोठ्याने बोललं ते बघितलं का? असं नेहमी चालू असतं. रस्त्यात खूप खड्डे आहेत. काल ना ऍक्च्युली एक गोष्ट म्हणजे ऍक्च्युली आम्ही दाखवण्याचा हे कोण प्रयत्न सरकवतं रे गाडीत बसल्यावरती? जेव्हा आहे ना गाडी रात्रीची चालवत होतं तर गाडीच्या समोरच्या ज्या लाईट्स असतात ना त्या येल्लो कलरच्या लाईट्स असल्या पाहिजेत असं सरकारने गव्हर्नमेंटने सांगितलंय. खूप त्रास झाला. बुगो मम्मा बोलते गप्पा बस. बट त्या गाडीच्या अशा लाईट होत्या ना व्हाईट कलरच्या, डायरेक्ट डोळ्यात यायच्या. त्याच्यामुळे दोन सेकंदासाठी डोळ्यामधून काही दिसायचंच नाही, काहीच दिसायचं नाही, ब्लँक होऊन जायचं. म्हणजे बापरे खूप त्रास होत होता. म्हटलं यार लोक कसे चालवत असतील यार, ज्यांना खरंच याचा त्रास होत असेल. बिकॉज एकदम डोळ्यावरती ती लाईट येऊन अटॅक करते. लय त्रास होत होता. असं नका करू प्लीज. ज्यांच्याकडे गाडी आहे त्यांनी प्लीज येल्लो कलरचीच गाडी लावा, सॉरी लाईट लावा, जेणेकरून समोरच्याला पण त्रास होणार नाही. कारण का समोर जे लावतात ना की थोडस काय बोलतात ते माझ्या गाडीला चांगलं दिसेल, नाही छान पुढचा रोड वाटेल. बघायचा रे, केवढा बघायचा. येल्लो लाईटने पण दिसतो तेवढा रोड. हा. व्हाईट लाईट मध्ये एवढा काय बघायचंय की बापरे समोरचे डोळेच एकदम हे करून टाकणार. नको नको. हा मग त्रास होतो यार. आणि आतल्या सिटी मध्ये तरी नको. सरळ तिथून पुढून घे. खेळच करून ठेवला. इकडून चल तिकडून चल. हे कर ते कर. समोसा घेऊन जाऊया आपण. समोसा खात खात एडिटिंग करणार. बघितलं? अरे खाली कर ना. हे काढ, हे पागल काढ ते लवकर. हे बघ गाडी गेली बाजूने. कोण सांगताय मला जे पाहिजे ते मी करेल स्वतः. नको हर्ष, मी तुझ्या बोलतात ना तुझ्या काळजीसाठी मी ते असं खाली केलं नाही होतं. नाही, परत तेच हे करते. बघ, वेळ असं पण- खाली असं अरे पूर्ण मग- केलं तर मग ते तुला दिसणार नाही. ऊन येणार नाही. बघ डोळ्यावर ऊन नाही येते. किती चांगलं वाटतंय यार. याला माझी काळजीच समजत नाही. घरी आता एवढं उन्हामध्ये उभारून आपण काय काय थोडस वेळ घालवलंच आहे. तर म्हटलं काहीतरी थंड थंड पिऊन जाऊ. ते काय? हा ते काय? लिंबू लिंबू, लिंबू लिंबू, बू बू लिंबू लिंबू, लिंबू लिंबू. पिता वस्त्रकला बघ चालू आहे. चालू झालं. मग मी तुला बोलत होते चालू असतं ते. राहू दे. आपल्याला टेलरचा एक शॉट हवा होता, एक थोडस सीन मध्ये. बट तेव्हा ते ऍक्च्युअली मध्ये जो पूजा टेलरिंग साठी देते ते बंद होतं. गाणे बंद करा. नाही. ज्यासोबत पूर्ण करू आजचा व्लॉग. फ्रेंड्स इतका वेळ दिला तर आजच्या व्लॉग साठी त्यासाठी मनापासून धन्यवाद. बुग्गू थोडेसे मोठी होत झाल्यासारखं वागते, पण तिला ना आम्ही एकट्या घरात सोडणार आहे ना. अरे 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 कुठून इतक्या कोपऱ्यातून स्कूटी गेली. होप यू एन्जॉयड वॉचिंग टुडेज व्लॉग फ्रेंड्स. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. टेक केअर. बाय बाय. बाय कर तेव्हाच मी तुला गाणे लावते. नाही. ते तिने शिकलं पण नाही पाहिजे की तू हे कर मग तुला हे भेटेल. नको तसं. हा स्वतःच्या मर्जीने बोलली ती बाय. ठीक आहे. आणि ना तर आम्ही तिला घरात एकटं सोडून जाणार आहे आणि ना तर तिला अजून जास्त रडवणार आहे. असं काम येतं ना आम्हाला तर मग तेव्हा बुग्गूची खूप सारी ऍडजस्टमेंट करावी लागते तिला बिचारीला. बाकी भेटूया होत्या नवीन ब्लॉग मध्ये. गाणे ऐकता वो 10 रुपए का है ना. बीस का है 10 का नहीं. और वो काला वाला कला वाला लेंगे 40 का. कोणतं घेतीये? कढीपत्ता. कढ़ीपत्ता. अरे वाह. पर वो उगेगा क्या अपने घर पे, मतलब? हाँ उगेगा.
₹20 और दे दीजिए ना। दिया ना मैंने भैया, 20 रुपया भी कर दिया मैंने। ये देखो 70 रुपया वो और 20 रुपया ये। चेक करो ये झूठ बोलती है। पैसा किसी नहीं नहीं नहीं, मेरे को भी ये तो झूठी बोलती है, चेक करो आप उसके सामने।